मित्रांनो, तुम्हाला दररोज काहीच जमत नसेल, कोणतीच सेवा जमत नसेल, कोणताच मंत्रजप तुम्हाला करायचा नसेल, कोणतंच स्तोत्र वाचायचं नसेल किंवा कोणतीच सेवा तुम्हाला करायची नसेल किंवा तुम्हाला जमत नसेल, तुम्हाला वेळ मिळत नसेल, तर तुम्ही फक्त गुरुचरित्राचा हा अध्याय रोज वाचायला सुरुवात करा. हा अध्याय रोज वाचल्याने आपलं जीवन बदलायला लागतं. जीवनातले प्रश्न सुटायला लागतात. रोग, आजार, व्याधी, जी भीती आहे ती दूर व्हायला लागते. इच्छा पूर्ण व्हायला लागतात. आणि स्वामींचं एक स्वरक्षण कवच आपल्या अवतीभोवती, आपल्या परिवाराच्या अवतीभोवती, आपल्या घराच्या अवतीभोवती निर्माण होतं आणि प्रत्येक गोष्टीतून आपले रक्षण होते. आणि हे गुरुचरित्राचा हा अध्याय आपल्याला पुढे घेऊन जातो, आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतो. जेही कामं आपली थांबलेली होती, जीही कामं आपली पूर्ण होत नव्हती, ती कामं पूर्ण व्हायला लागतात. नोकरीत प्रगती होते, व्यापार चांगला चालायला लागतो, व्यसनी माणसाचं व्यसन सुटतं, घरात ज्या कटकटी होत्या, वादविवाद होतात, भांडणं होतात, ते सगळं दूर व्हायला लागतं. पण लगेच फरक जाणवणार नाही. 15-20 दिवस, 21 दिवस, 1 महिना, 2 महिने, जेवढी आपली श्रद्धा, जेवढा आपला भाव असेल तेवढ्या भावाने, श्रद्धेने आपण हे रोज वाचायचं आहे. याचे कोणतेच नियम नाही, फक्त मनोभावाने, विश्वासाने, श्रद्धेने रोज सकाळी अंघोळ करून या अध्यायाचे वाचन करायचे आहे. काही दिवसातच घरात एक वेगळी शांतता, प्रसन्नता, समाधान जाणवेल. प्रत्येक गोष्ट पूर्ण झाल्यासारख्या वाटतील. अन्नाला चव येईल. घरातले लोकांचे मन प्रसन्न राहील. सगळे आनंदी राहतील, समाधानी राहतील, फक्त या गुरुचरित्राच्या एका अध्यायाने. म्हणून हा अध्याय रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर, जेव्हा आपण शुद्ध असतो, पवित्र असतो, तेव्हाच अध्याय वाचून घ्यायचा आणि मग आपले जेही रोजची दिवसाची कामं आहेत ती करायची. याचे कोणतेही नियम नाही. हा अध्याय गुरुचरित्राच्या पारायणमधून वाचला तरी चालेल, याची वेगळी पोथी मिळते ती घेतली तरी चालेल, ऑनलाईन मोबाईलमधून वाचला तरी चालेल. हा अध्याय आहे गुरुचरित्राचा 14वा अध्याय. हो मित्रांनो, तुम्हाला रोज सकाळी गुरुचरित्राचा 14वा अध्याय एक वेळेस वाचायचा आहे, मनोभावाने, विश्वासाने आणि श्रद्धेने. आणि हा अध्याय वाचून झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप, या मंत्राचा जप जमला तर नक्की करा. खूप लाभ होईल आणि नक्कीच जे हवं, जे पाहिजे ते सगळं मिळेल. धन्यवाद.